जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 10वी पास आहात, 12वी झालंय, डिप्लोमा झालाय, बीएससी झालाय किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तर इंडियन नेव्ही मध्ये सिव्हिलियन स्टाफ या पोस्ट साठी बंपर भरती निघाली आहे। टोटल 1110 जागा असणार आहे। महत्वाचं म्हणजे ही परमनंट वॅकन्सी आहे, अग्निवीर भरती आहे, म्हणजे वयाच्या 60 पर्यंत तुम्ही इथे काम करू शकताय। नेव्हीतले सगळे बेनिफिट तुम्हाला मिळतात, फक्त एकच गोष्ट आहे, तुम्हाला तो युनिफॉर्म मिळत नाही, कारण की सिव्हिलियन स्टाफ आहे त्यामुळे युनिफॉर्म मिळत नाही, पण सॅलरी चांगली आहे। महत्वाचं म्हणजे सगळे बेनिफिट मिळत आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे परमनंट भरती असणार आहे। 16+ वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्यासाठी भरती आहे, म्हणजे ट्रेड्समन मेड झालं, यांसारख्या वेगवेगळ्या पोस्ट आहे। तुम्ही 10वी पास वर सुद्धा अप्लाय करू शकताय। आता जर का तुम्हाला इथे सिलेक्ट व्हायचं असेल तर स्टडी कसा करायचा, कुठले पुस्तकं वापरायचे, इंटरव्ह्यू कसा होणार आहे, सगळी प्रोसेस तुम्हाला सांगतोय। वयाची अट काय ते पण सांगणार आहे, त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच व्हिडिओ पूर्ण बघा। डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। त्याआधी असेच नवीन नवीन जॉब अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय जॉइन इंडियन नेव्ही। यस, इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला घेऊन आलोय आणि ते सगळी माहिती तुम्हाला दिसून जाणार आहे आणि यांनी पीडीएफ सुद्धा आणलेली आहे, नोटिफिकेशन आहे आणि पेपरात सुद्धा जाहिरात आलेली आहे, त्यामुळे 1001% जेन्युइन अपडेट आहे। तुम्ही ते वाचू शकताय। इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट असते, त्यामार्फत ही भरती केली जाते। कसली भरती आहे तर नेव्हल सिव्हिलियन स्टाफ यासाठी भरती आहे, पण इथे बघा दिसायला थोडंसं अवघड आहे, त्यामुळे पीडीएफ वरून तुम्हाला समजून सांगतोय। महत्वाचं म्हणजे 39 पानी पीडीएफ आहे, समजायला खूप अवघड आहे, त्यामुळे तुमच्यासाठी अगदी शॉर्ट केली आहे आणि मराठीमध्ये समजून सांगतोय। जसं की मी तुम्हाला सांगितलं 1110 जागा आहे। 5 जुलै पासून अप्लाय करणं सुरू झालंय, 18 जुलै पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। फार कमी दिवस आहे, त्यामुळे पटकन अप्लाय करायचं आहे। ग्रॅज्युएट आहात, बीएससी झालंय, 12वी झालंय, 10वी झालंय, अप्लाय करू शकताय। सिलेक्शन कसं होणार आहे तर सगळ्यात आधी रिटर्न टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि jointindiannavy.gov.in ही गव्हर्नमेंटची साईट आहे, यावरून अप्लाय करू शकतोय। आता वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्यानुसार वयाची अट समजून घ्या। म्हणजे जर का तुम्ही स्टाफ नर्स, लेडी हेल्थ व्हिजिटर यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुम्ही ते बघू शकताय। 18 ते 45 वयापर्यंत अप्लाय करू शकताय। चार्जमॅन झालं यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 18 ते 30 आहे। त्याच्यानंतर फार्मसिस्ट झालं, फायर इंजिनियर ड्रायव्हर झालं, 18 ते 27 आहे। कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट सुद्धा दिली आहे। फायरमन साठी तुम्ही ते बघू शकताय 18 ते 27 आहे आणि ऑदर ज्या पोस्ट आहे त्यासाठी 18 ते 45 वय तुमचं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यामुळे म्हणालो भरपूर चांगली संधी आहे। तुमचं जर वय एक्सटेंड झालं असेल, जास्त झालं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता अप्लाय करण्यासाठी इथे फी आहे, जसं की बघू शकताय जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी 295 रुपये फी आहे। पण जर का तुम्ही एसटी, एससी, पीडब्ल्यूडी, ईएसएम आणि फिमेल कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाहीये, 0 रुपीज फी असणार आहे। मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आहे, म्हणजे फक्त जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यू साठीच फी आहे, बाकीच्यांसाठी ते फी नाहीये। फिमेल साठी सुद्धा फी नाहीये। आता कुठल्या पोस्ट साठी किती जागा आहे ते तुम्ही बघून घ्या। स्टाफ नर्स साठी 1 आहे, त्याच्यानंतर चार्जमन साठी 227 जास्त जागा आहे। त्याच्यानंतर असिस्टंट आर्टिस्ट यासाठी बघा 2 आहे। बघा भरपूर साऱ्या पोस्ट जसं की स्टोअर कीपर साठी पण जास्त आहे, 176 आहे। पेस्ट कंट्रोलर वर्कर साठी 53 आहे। मल्टी टास्किंग स्टाफ ज्याला आपण एमटीएस म्हणतो त्यासाठी 194 आहे। त्यानंतर अजून जास्त जागा कशाला आहे, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर साठी 117 आहे। ट्रेड्समन मेट साठी 207 आहे आणि बाकी पण तुम्ही ते बघू शकताय। त्यामुळे जिथे जास्त जागा आहे, जे तुमचं ट्रेड झालंय, शिक्षण झालंय, त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय। रिटर्न एक्झाम होईल पहिल्या स्टेजमध्ये, त्यानंतर फिजिकल आणि ट्रेड टेस्ट, म्हणजे तुम्ही ड्रायव्हरसाठी अप्लाय करताय किंवा मग तुम्ही ज्यासाठी अप्लाय करताय त्याची तुमची ट्रेड टेस्ट होते, त्यानंतर ती तुम्ही पास केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, मेडिकल होतं आणि तुम्ही इथे जॉबला जॉईन करतात। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर बघा तुमची जी एक्झाम असणार आहे तर जनरल इंटेलिजन्स ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कासाठी आणि इंग्लिश लँग्वेज
25 प्रश्न 25 मार्कासाठी म्हणजे 100 प्रश्न 100 मार्कासाठी इथे असणार आहे. त्यामुळे याचे बुक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये ब्लॉग टाकलाय, त्यामध्ये पुस्तकांच्या लिंक पण टाकल्या आहे. तिथून तुम्ही इझिली मागून त्याचा अभ्यास सुरू करू शकता आणि एक्झाम क्रॅक करू शकताय. सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. त्यानंतर पोस्टनुसार जर का तुम्हाला क्वालिफिकेशन बघायचं असेल तर बघा इथे दिलेलं आहे पेज नंबर 19 वर. पोस्टचं नाव म्हणजे स्टाफ नर्ससाठी तुम्ही अप्लाय करताय तर 10वी पास पाहिजे, आणि जर तुम्ही नर्सिंगचं काम केलं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ते तर अशा प्रकारे दिले. जसं की बघा प्रत्येक पोस्टनुसार आहे, भरपूर 16-17 पोस्ट आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे बघावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला या पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तिथे बघून घ्या. आणि तुमचं वाटतं जसं की बघा डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री कशासाठी, या पोस्टसाठी. ओके, पुन्हा खाली स्क्रोल करा. त्यानंतर बघा कुठली पोस्ट आहे, फार्मासिस्ट. मग फार्मासिस्टसाठी काय पाहिजे ते बघून घ्या. मग तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे इथे बघा. फक्त 12वी मागितलेलं आहे आणि मोटार व्हेकल म्हणजे तुमच्याकडे लायसन्स पाहिजे हेवी मोटार व्हेकलचं. मग ते असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. अशानुसार क्वालिफिकेशन बघून घ्या आणि अप्लाय करा. असेच नवीन आणि महत्त्वपूर्ण जॉब अपडेट डेली आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.